एक मोठी बातमी, बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नये अशी ठाकरेंच्या सेनेतल्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे असं समजतंय। ठाकरेंची सेना आज किंवा उद्या आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत। बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नये अशी भूमिका ठाकरेंच्या सेनेतल्या वरिष्ठ नेत्यांची। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंब्यासाठी फोन देखील काल रात्री केल्याचं समजतंय आणि ठाकरेंची सेना आज किंवा उद्या बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात ठाकरेंच्या सेनेची भूमिका काय असणार? नक्कीच आपण पाहतोय की सध्या बारामती पोटनिवडणुकीविषयी घडामोडी सुरू आहेत आणि यावरती ठाकरेंच्या स्थानिक नेत्यांची आणि संपर्क नेत्यांची भूमिका आहे की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आपण ठाकरेंचा उमेदवार देऊ नये अशी भूमिका जी आहे ती ठाकरेंच्या सेनेची आहे। या संदर्भातली अधिकृत भूमिका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून आज किंवा उद्या जी आहे ती ही भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे। परंतु दुसरीकडे आपण पाहतोय की काँग्रेसच्या वतीनं जो आहे ती उमेदवार देण्याची तयारी सुरू असल्याची आपण देखील माहिती आपल्या समोर येत असताना पाहायला मिळते। त्यावेळेस आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष काँग्रेस सोबत कशा पद्धतीने बोलणी करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीकडून आणि आपल्या पक्षाकडून कोणताही उमेदवार देण्यात येऊ नये आणि ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी त्यांची एकंदरीत आताची सध्याची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आज किंवा उद्या या संदर्भात अधिकृत भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मांडली जाणार आहे। परंतु काँग्रेसनं जी भूमिका मांडली गेलेली आहे त्यावरती नक्की काय ठोस पावलं उचलली जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। आणि काल रात्री उद्धव ठाकरे आणि सुनेत्रा पवार यांचं फोनवरून देखील बोलणं झालेलं आहे। बिलकुल निवृत्ती, धन्यवाद या माहितीसाठी।